नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात विनीता ऐनापुरे यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं बटन आहे, बेल आयकन, तेही प्रेस करा. त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर नवीन कथा अपलोड केली की ताबडतोब त्या कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला मित्रांनो, ऐकूयात विनीता ऐनापुरे लिखित वेगळं व्हायचंय मला. बाबा, तुमच्याशी आम्हाला जरा बोलायचं आहे. बोला ना, बोला. आज तुम्ही एकत्र कसे? तिन्ही मुलांना एकत्र आलेलं बघून बाबांना नवलच वाटलं. त्यांनी सहज इकडे तिकडे बघितलं तर तिन्ही सुना उत्सुकतेनं आतनं डोकावून बघत होत्या. अच्छा, म्हणजे तिघांचं काहीतरी आधीच खलबत झालेलं दिसतंय आपापल्या बायकांच्या सहाय्यानं. अरेच्छा, पण मग आमच्या बायकोचं काय? ती कुठे आहे? अगं ए, बाबांनी बसल्या जागी स्वयंपाकघराकडे तोंड करून हाक मारली. आले असं म्हणत शोभाताई बाहेर आल्या. डोळ्यांवरचा चष्मा काढून इकडे तिकडे त्यांनी नजर टाकली. तिन्ही मुलं समोर बघून त्या जरा थबकल्याच आणि आपल्या खणखणीत आवाजात म्हणाल्या, अगं बाई, तुम्ही तिघंही? काय हो, तुम्ही बोलवलं तर वाटतं मुलांना? काय काम काय काढलंय? हे बघ शोभा, तू जरा स्वस्थ बस इथे. मी मुलांना बोलवलेलं नाही आहे, समजलं का? तुला मी एकदाच सांगितलं ना की आपण आता पेन्शनर. आपण कशातही लक्ष घालायचं नाही, कुठल्याही भानगडीत पडायचं नाही. सांगितलंय ना? मग आता मुलांनी त्यांचे त्यांचे निर्णय घ्यावेत आणि योग्य वाटेल ते करावं. काय? शोभाताईंनी स्वतःच्याही नकळत मान हलवली आणि बाबांच्या शेवटच्या वाक्यावर मुलांनी चटकन एकमेकांकडे बघितलं. त्यांची आपापसात नेत्रपल्लवी झाली हे त्यांच्या लक्षात आलं आणि बाबांनाही ते जाणवलं. काहीतरी विशेष गोष्ट असल्याखेरीज मुलं एकत्र येणार नाहीत हे त्यांना अनुभवानं ठाऊक होतं. हां, बोला की युवराज, काय काम काढलं? बाबांनी राकेशला विचारलं. राकेश तिघा भावात थोरला. बाबा एरवी त्याला युवराज म्हणत. प्रश्न राकेशला असला तरी उत्तर दिलं राजेशनं. राजेश मधला, जरा उतावळा, एक घाव दोन तुकडे करणारं. धीरानं घेणं हे त्याच्या स्वभावातच नव्हतं. बाबा, काम काय म्हणताय? आत्ताच तुम्ही आईला म्हणालात ना की मुलांनी योग्य वाटेल ते करावं. हो, मग तुम्हाला काय म्हणायचंय? राकेशनं आतल्या बाजूला उभ्या असलेल्या बायकोकडे बघितलं. ती त्याच्याकडे बघत होतीच. तिने त्याला बोला बोला अशी खूण केली. अरे बोल ना आता, मिळालाय ना ग्रीन सिग्नल. रमेशनं राकेशला डिवचलं. रमेश सगळ्यात धाकटा पण कानामागून आला आणि तिखट झाला असा. रमेश भाऊजी, जरा बेतानं बोला. हां, तुम्ही बायकोच्या तालावर कसे नाचता हे आम्हाला ठाऊक नाही का? ए बघा रेखावहिनी, वाटेल ते बोलू नका. अगं बाई, रागाला वाटतं. बाबांनी शोभाताईंच्याकडे बघितलं. शोभाताई शांतपणे गालातल्या गालात हसत होत्या. तिन्ही मुलं त्रासिक चेहऱ्यानं आत पाहत होती. आतला कुजबुजीचा आवाज मोठ्या प्रमाणात कानावर यायला लागला. राकेश उठून आत जायला लागला तसं राजेशनं त्याला खाली बसवलं. हे बघा, तुम्ही असं करा, हे सगळं थांबलं की मग मला सांगा, तोपर्यंत मी बाहेर जाऊन येतो. बाबा जांभई देत म्हणाले. नाही बाबा, तुम्ही थांबा, तुम्ही जाऊ नका. बाबा, त्याचं काय आहे की... अरे राजेश, असं नमनाला घडाभर तेल का घालताय? हां, ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं रे? बोला ना, स्पष्ट बोला, म्हणजे तुम्ही मोकळे, आम्ही मोकळे. शोभाताईंनी सांगितलं. सांगतो. बाबा, आचार्यांचा फोन आला होता, म्हणजे माझ्या ऑफिसात आला होता. कोण आचार्य?
अहो कर्णिकांच्या घराचं काम केलं ते. बिल्डर? हो. मग त्याचा फोन कशासाठी? बाबा त्याला असं वाटतंय की कर्णिकांसारखं आपणही आपल्या घराचं ओनरशिप करावं. अरे वा, त्याला वाटतंय. त्याचा काय संबंध? बघा बाबा, त्याचा काय संबंध काय म्हणता? अहो त्याचा बिल्डिंग बांधायचाच धंदा आहे. असेल ना, असेल. पण म्हणून काय दिसेल ते घर पाडून बिल्डिंग बांधायची आहे का त्याला? नाही तसं नाही हो, पण त्यांनी चौकशी केली आणि आपणही तो काय म्हणतोय ते ऐकून घ्यायला काय हरकत आहे? अरे तो काय फार विद्वान आहे का आपण त्याचं ऐकून घ्यायला? कुणीही उठावं, आपल्याला शहाणपणा शिकवावा आणि आपण त्याचं ऐकावं. अरे वा वा वा. बघा बाबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तिन्ही भाऊ आपापसातले मतभेद विसरून ओनरशिप या एका विषयावर एकत्र येऊन बाबांना आपला मुद्दा पटवून द्यायला लागले. तुम्हाला त्या आचार्यानं वकीलपत्र दिलंय का? बाबा तो तुम्हालाही भेटायला येणार आहे. काय नाव काय रे त्याचं? प्रवीण भाई. म्हणजे मराठी नाही? हां, अरे कुणी मराठी बिल्डर? अजिबात नको, मराठी बिल्डर नको. दरिद्री साले. एवढं मोठं आमचं घर, अहो हे अंगण म्हणजे एवढी रिकामी जागा, आणि देणार काय त्याच्या बदल्यात तर? म्हणजे तुमचं हेही बोलणं झालंय? नाही नाही, बोलणं म्हणजे काही लगेच व्यवहारापर्यंत नाही. पण बाबा काही म्हणा तुम्ही, आपण मराठी माणसं, कधी जन्मात पैसा पाहिला नाही, आपल्या उड्या कधी उंच जायच्याच नाही. त्या मानाने हे इतर लोक केवढ्या मोठ्या मोठ्या ऑफर्स देतात. अहो काय ऑफर दिली ह्या आचार्यांनी? तो म्हणतोय की मी तुम्हाला चौघांना 4 स्वतंत्र ब्लॉक्स आणि 1,00,000 रुपये देईन. चौघांना स्वतंत्र ब्लॉक? बाबांचा स्वतंत्र शब्दावरचा जोर सगळ्यांच्या लक्षात आला. सगळे गप्प झाले. म्हणजे आपलं घर त्याला बांधायचंय आणि त्याआधी ते फोडायचंय. बघा बाबा, त्यांनी कशाला फोडायला हवंय? इथे सगळ्यांनाच स्वतंत्र व्हायचं आहे. हे असं राजेश म्हणतोय बरं का बाबा, आमचं तसं काही म्हणणं नाही. नाही का ग मनीषा? मनीषानं आतून हो नाही अशी अर्धवट मान हलवली. राकेश थोबाडीत दी ना, तुला स्वतंत्र विराट नको आहे का? बोल ना, बोल. आता का गप्पा वाचला? हे बघ, तू आणि रमेशच नाचताय. मला तुमचं सगळं ठरल्यावर सांगितलं आणि माझ्या बायकोची कधी कटकटही नसते. अच्छा, म्हणजे आमच्या बायका कटकटी करतात असं म्हणायचं आहे काय तुला? तिघांचीही आपापसात शाब्दिक लठ्ठालठ्ठीही सुरू झाली. बाबा आणि शोभाताई शांतपणे आळीपाळीनं मुलांकडे बघत होते. बाबांच्या कपाळावर सूक्ष्मशी आठी दिसली तरी शोभाताई त्यांचा हात दाबून त्यांना शांत करत होत्या. दोघेही हताश झाल्यासारखे दिसत होते. बराच वेळ उखाळ्या पाखाळ्यात गेल्यानंतर आपोआपच मुलांचं लक्ष आईबाबांकडे गेलं. त्यांनी तोंड बंद करून टाकली. आतलाही आवाज पूर्णपणे थांबला. असं म्हणजे एकत्र राहणं ही तुमच्याकरता आनंदाची गोष्ट कधीच नव्हती. तुम्ही नाईलाजानं एकत्र राहिलात. स्वतंत्र विराड हे तुमचं प्रत्येकाचं स्वप्न आहे. हां, मुलांनी माना खाली घातल्या. शोभाताईंनी निग्रहानं डोळ्यातलं पाणी थांबवलं. तुम्ही तिघीही बाहेर येऊन बसा. तिघी सुना मुकाट्यानं आल्या. बसा बसा, खाली बसा. एकमेकांकडे बघत तिघीही खाली बसल्या. सगळे एकत्र आलाय तेव्हा बोलून घेतो, पुन्हा ही संधी मिळणार नाही. तुम्हाला ओनरशिप करायचं आहे ना, करा. तुम्हाला हव्या त्या कागदावर सह्या देतो, करून टाका काय करायचं आहे ते. हां, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे घर वडिलोपार्जित नाही. मी माझ्या कमाईतनं बांधलं आहे. तुमच्या आईनं काटकसरीनं संसार करून मला हातभार लावला. तिन्ही मुलं म्हटल्यानंतर तुम्ही मोठे झाल्यावरही अडचण येणार नाही अशा आम्ही खोल्या बांधल्या.
आम्ही दोघं जिवंत असेपर्यंत आपण सगळ्यांनी एकत्र राहावं आणि त्यानंतर ह्याच घरात तुम्हाला वेगळं राहता यावं ही आमची दोघांचीही इच्छा. पण आता तुम्ही वेगळे राहा, त्याकरता आमच्या मरणाची वाट बघू नका. बाबा, तुमचा गैरसमज होतोय. सॉरी बाबा. बाबा, तुम्हाला त्रास द्यायचा हेतू नव्हता हो आमचा. तिन्ही मुलांनी बाबांची विनवणी केली. तेव्हा तिन्ही सुना उठल्या. त्यांनी बाबांना आणि पाठोपाठ शोभाताईंना नमस्कार केला. बाज झाली ही नाटकं. आता आपापसात जी वादावादी झाली त्यावरून कळलं तुम्हाला काय वाटतंय ते. कशाला हे जुलमाचे रामराम. एवढा हा वाडा, एवढी ही बाजूची मोकळी जागा मनात आणलं असतं तर एकेकाचा स्वतंत्र छोटा बंगला झाला असता. पण बाबा, त्याकरता आपल्यालाच पैसे घालावे लागले असते. काय बिघडलं असतं मग? बापानं स्वतःच्या कष्टानं जागा घेतली. आपण स्वतःच्या कष्टानं घर बांधावं, वाढवावं असं का नाही वाटलं तुम्हाला? सगळं आयतं हवंय रे तुम्हाला. मग त्यापोटी आईबाप आणि त्यांची स्वप्न पायाखाली तुडवली गेली तरी चालेल असंच ना? बाबा, नाही, जा तुम्ही जा. बोलवा त्या बिल्डरला. होऊ देत तुमच्या मनाप्रमाणे. सगळे मान खाली घालून आपापल्या खोलीत गेले. शोभाताई डोळ्याला पदर लावून रडत बसल्या. अगं, आता तू का रडतीयस? माझं बोलणं काही चुकलंय का? नाही हो. हे बघ शोभा, मी तुला एक सांगतो. मुलांनी त्या परक्या माणसाला, त्या बिल्डरला विश्वासात घेतलं आणि घराची सगळी माहिती सांगितली आणि सगळं पक्क होत आल्यावर माझ्याशी बोलतायत. ते सुद्धा माझ्या सही करता अडेल म्हणून. आपलीच मुलं, पण हीच आपली चूक आहे. आपण अजूनपर्यंत मुलांना आपली मुलं म्हणतोय. मुलं मोठी झाली, त्यांच्या बायका घरात आल्या, त्यांना मुलं बाळं झाली तरी आपण त्यांना आपली मुलं म्हणतोय. मला पटतंय शोभा की आपल्याला सगळ्यांनी एकत्र राहण्यात आनंद वाटतोय, म्हणजेच मुलांनाही वाटतोय असं आपण समजत गेलो. पण तरीसुद्धा एकदम बिल्डरला बोलावणं मला तरी नाही बाई पटलं. मुलांना परत एकदा समजवा ना. म्हणावं थोडा खर्च करा, स्वतंत्र राहा, पण एकाच प्लॉटवर जवळपास. हे बघ, सगळ्यातनं मन काढून घ्यायचं, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागू द्यायचं असं मीच आजपर्यंत म्हणत आलो ना. आता आपणच आपला शब्द बदलायचा का? आपण आपल्याच हातानं एक एक जबाबदारी कमी करून टाकू काय? अहो, 4 ब्लॉक म्हणजे ते तिघं, तुम्ही चौथे. पण आपण स्वतंत्र राहिलो तर आपलं कसं होणार? छान होणार, उत्तम होणार. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? चल चहा कर आपल्याला. शोभाताई डोळे पुसता पुसता हसायला लागल्या. नमस्कार बाबासाहेब. नमस्कार. आपण? हातातलं पुस्तक बाजूला ठेवत बाबाने विचारलं. आम्ही प्रवीण भाई, बिल्डर. आपण आमच्या चिरंजीवांना भेटून सगळं बोललात? हां, बोललो. मग माझ्याकडे येण्याचं काय प्रयोजन? काय बाबासाहेब, असं बोलून आम्हाला लाजवता का काय तुम्ही? अहो, तुमच्या संमतीशिवाय आम्ही एक पाऊल बी पुढं टाकणार नाही. आभारी आहे बाबासाहेब. आपली जागा आहे ना, लय मौक्याची आहे, भरवशाची आहे. आपण जर ओनरशिप करता हो म्हणला तर लय फायदा होईन बरं का. कुणाचा? तुमचा आणि आमचा बी. साहेब, बाबासाहेब, कुणाची नुकसानी करून आपल्याला नाही धंदा करायचा. कामाचं बोला तुम्ही. तुमची किती जागा तुम्ही डेव्हलप करायला द्याल? सगळी. चेष्टा नाही ना करत तुम्ही गरिबाची? नाही. मग फर्स्ट क्लास गोष्ट होईन बाबासाहेब. मग आता सांगा बाबासाहेब, तुमची काय अपेक्षा आहे? नाही, ते मी कसं सांगणार ना. व्यवहार तुम्ही करणार, तुम्ही बोला. ते आम्ही राकेश साहेबाला सांगितलं. 4 ब्लॉक आणि 1 लाख रोकडा. ब्लॉकचा एरिया? 500 स्क्वेअरचा एक. नाही, जमणार नाही. बाबासाहेब, 4 ब्लॉक म्हणजे 2000 स्क्वेअर फीट होत्यात. वर 1 लाखाचा चेक.
माझी सही मिळणार नाही. प्रवीणभाईनं बाबासाहेबांना पटवण्याचा खूप प्रयत्न केला. शेवटी तो नंतर येतो असं सांगून निघून गेला. मला फसवतोय, काय समजतो काय स्वतःला, असं मनाशी बडबडत बाबा अस्वस्थ चित्तानं घरात फिरत राहिले. 2 दिवस गेले. राकेश बराच वेळ घरात रेंगाळला. शेवटी शोभाताईंनाच राहावेना. काय रे राकेश, आज ऑफिसला नाही जायचं? जायचंय की. मग उशिरा जाणार आहेस का? हो. का रे? एक जण यायचं आहे माझ्याकडे. शोभाताई काहीही न बोलता कामाला लागल्या. बराच वेळ राकेश स्वयंपाकघरातच घोटाळला. आई. काय रे? आई, बाबांना त्या प्रवीणभाईला घर द्यायचं नाही आहे का? आम्हाला कशाला तोंड दाखलं हो म्हणाले ते? का रे, काय झालं? तो परवा आला तर बाबांनी इतक्या अव्वाच्या सव्वा अपेक्षा सांगितल्या की तो बिचारा एवढंसं तोंड करून निघून गेला ग. बिचारा? अरे वा, काय रे हे राकेश? त्यानंतर त्यांनी 2 वेळा बाबांना फोन करून थोडीफार किंमत वाढवायची तयारी दाखवली, पण बाबा ऐकूनच घेत नाही आहेत. अरे किंमत वाढवून मिळाली तर त्यात तुमचा फायदा नाही आहे का? कोणाकरता मागतायत ते? स्वतः करता. राकेश, आई ओरडायचं नाही. बाबांनी त्याला 3 ब्लॉक आणि वर पैसे मागितलेत. मग आता मला सांग, 3 ब्लॉक झाले तर तुम्ही कुठे राहणार? काय रे ही आमची अवस्था? 3ही मुलं असून सुद्धा आम्ही कुठे राहणार हा प्रश्न पडावा ना. मला वाटलंच तू असा अर्थ घेणार. पण आई, बाबांना जागेच्या ऐवजी पैसा हवाय. काय करणार आहेत ते एवढ्या पैशाचं? मला काय ठाऊक. बाबासाहेब. प्रवीणभाईचा आवाज ऐकून राकेशचा चेहरा उजळला. तो एकदम दाराकडे धावला. या ना, या या या. उशीर झाला. म्हटलं काय वाटेत ट्रॅफिकचा प्रॉब्लेम झाला का काय? राकेशचं बोलणं ऐकताना शोभाताईंच्या मनात आलं, म्हणजे हा प्रवीणभाई येणार म्हणून रेंगाळत होता तर कोणीतरी, म्हणजे प्रवीणभाईच. आणि आधी माझ्याशी चिडून बोलत होता, आता त्या प्रवीणभाईंशी बोलताना बघा कसा पुढे पुढे करतोय. नमस्कार शोभाबेन. प्रवीणभाईनं शोभाताईंच्या पायाला हात लावला. अहो नमस्कार वाकून कसला करताय? ना तो तर तुमचा मान आहे ना. तुम्ही आमच्या मातोश्रीसारख्या. केम राकेश भाई? राकेशनं मान हलवली. मातोश्री, बाबासाहेबांना जरा समजवा ना. काय ते? त्यांना म्हणाव आम्ही तुम्हाला जितका जास्त देता येईन तितका देऊ, पण थोडा समजून घ्या. आहे का घरामध्ये? आहे. येतील ते, एवढ्यात बसा. प्रवीणभाई राकेशशी बोलत राहिले. बराच वेळ गेला तरी बाबांचा पत्ता नाही. प्रवीणभाई, मला ऑफिसला उशीर होतोय, मी निघू का? थोडा उशीर होईल असं मी कळवलं, पण आता बराच वेळ झालाय हो. अरे तुम्ही निघा, आम्ही थांबतो. राकेश निघतानाच बाबा घरात शिरले. बाबा, मी थांबू का निघू? प्रवीणभाई आले आहेत, पण मला ऑफिसला उशीर होतोय. तू निघ. राकेशला मनातनं बाबांनी आपल्याला थांब म्हणावं अशी इच्छा होती, पण बाबा निघ म्हणाल्यामुळे त्याला निघावंच लागलं. कसंबसं स्वतःला सावरत तो म्हणाला, बरं आहे प्रवीणभाई. युवराज, उशीर होतोय ना ऑफिसला. राकेश घाईघाईनं बाहेर पडला. बाबा शांतपणे पंख्याखाली बसले. बाबासाहेब. बोला. बाबासाहेब, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, तुमची डिमांड थोडी कमी करा. 600चे 3 ब्लॉक आणि 6 लाख कॅश. हे बघा प्रवीणभाई, मला ब्लॉक नको आहे. त्याची किंमत किती धरता तुम्ही? एवढ्या प्रशस्त घरात राहिलेल्या माझ्या मुलांनी एवढ्याशा घरात का म्हणून राहावं? हे बघा, जाऊ दे, तुमचं आमचं काही जमणार नाही. मला 3 ब्लॉक 800चे आणि 8 लाख रोख हवेत. यापेक्षा मी खाली येणार नाही. पण तुम्ही ही ब्लॉक का नाही घेत? त्याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे? ते बी बरोबर आहे म्हणा. पण ठीक आहे. मी काय करतो, मी आमच्या पार्टनरशी बोलतो आणि फोन करतो अर्ध्या तासात. तुम्ही घरीच आहे ना? हां, आणि प्रवीणभाई, व्यवहार जमणार असेल तरच फोन करा, नाहीतर विनाकारण फोनचे पैसे वाया घालवू नका. प्रवीणभाई घाईघाईनं बाहेर पडले. ते गेल्यावर दार लावत बाबा शोभाताईंच्या समोर आले आणि हसत म्हणाले, त्याचा फोन येणार बघ, जमतंय म्हणून.
मुलं तर सारखी कुरकुरतायत की हे काय बाबांचं मागणं, त्याला कसं जमणार. अगं तो काय उगाच येतोय का 10 वेळा. आपली मुलं मूर्ख आहेत याचा आणखीन एक हा नमुना. आपलं एवढं मोठं घर, त्याची किंमत नाही. बोलताना बाबांचा आवाज चढायला लागल्यावर शोभाताईंनी विषयच बदलला. अहो आज उशीर का झाला तुम्हाला एवढा. मी बबनरावांच्याकडे गेलो होतो. का बरं. त्यांना त्यांचा कोल्हापूरचा ब्लॉक विकायचा आहे. अगं बाई आपण गेलो होतो तो का. अहो छोटा असला तरी किती छान ब्लॉक आहे तो. का विकतायत ते. अगं तो सुद्धा आता आपल्यासारखा मुलांच्या स्वाधीन करतोय एक एक गोष्टी. मुलांना तो ब्लॉक नको आहे म्हणून तो विकतोय. मी म्हटलं मी घेऊन टाकतो. कशाला. आपण कोल्हापूरला जाऊया. मी आमच्या दादाला परवाच फोन केला होता की तू तिथेच आहेस तर तुझ्याकडे राहण्यापेक्षा तुझ्या अगदी जवळचा ब्लॉक मी घेतो, म्हणजे आपलं भावाभावांचं पुढचं आयुष्य चांगलं जाईल. अगं बाई हे काय सुचलं नवीन. मला निदान विचारायचं तरी. का तुला ही कल्पना आवडली नाही का. अहो मला काय, तुम्ही तिथे मी, पण मुलांना तरी विचारायला हवं होतं. काही गरज नाही आहे. मुलं म्हणणार आहेत का की तुम्ही आमच्याकडे राहा. हे बघ शोभा, आता आपण शहाणं व्हायला हवं. दोघं बोलत असतानाच फोन वाजला. नक्की प्रवीण भाईचा फोन, तो सोडणार नाही आपल्याला. असं म्हणतच बाबांनी फोन कानाला लावला. नमस्कार बाबासाहेब. आत्ताच मी आमच्या पार्टनरशी बोललो. ते म्हणले बाबासाहेब आपल्याला वडिलांसारखे, त्यांचा शब्द खाली पडू द्यायचा नाही. तेव्हा बाबासाहेब आता आपण आम्हाला सहकार्य करावं. हो ठीक आहे. आम्ही आत्ता येऊ का. या ना, पण कशासाठी. नाही बाकी गोष्टी बोलायला लागतील ना. ते तुम्ही आमच्या मुलांशी बोला. पण प्रवीणबाई माझी पहिली अट लक्षात आहे ना. हां ना आहे बाबासाहेब आहे. आपलं फायनल बोलणं सह्या वगैरे ज्या दिवशी ना ते दिवशी 8 लाखाचा चेक आपल्या हातात देणार. हां मग ठीक आहे. बाबांनी फोन खाली ठेवला आणि शोभाताईंकडे वळून म्हणाले, झाला बरं का व्यवहार. मग आता पुढे काय. आधी आता बबनरावांना फोन करतो, दादाला फोन करतो आणि आपली जागेची सोय करून टाकतो. तेवढ्यात पुन्हा फोन. हॅलो बाबा, मी राजेश. बाबा थँक्स हां. नो मेन्शन. बाबा खरंच तुम्ही भक्कम राहिलात ना म्हणून. ठीक आहे. बाबांनी फोन खाली ठेवला. पाठोपाठ पुन्हा फोन रमेशचा, त्यानंतर राजेशचा. दोघांनीही बाबांचे आभार मानले. पाहिलं शोभा, एवढं स्वतःचं घर दुसऱ्याच्या हातात जातं आहे तर एकाला तरी वाईट वाटतं आहे का. उलट माझे आभार मानून आनंद व्यक्त करतो आहेत. आमची आजी नेहमी म्हणायची की जितके एखाद्या गोष्टीकरता कष्ट जास्त तितकं त्या वस्तूचं प्रेम जास्त निर्माण होतं. इथे विना कष्टाची मिळालेली वास्तू ती राहिली काय आणि गेली काय. एकदा तोंडी होकार मिळाल्यानंतर प्रवीणभाई झपाट्यानं कामाला लागला. त्याचं दिवसातनं 4-4 वेळा येणं घडायला लागलं. कसले ना कसले कागद, त्याच्यावर सह्या, बरोबरच्या माणसांना घर दाखवणं, त्यांच्याशी मोठमोठ्यानं बोलणं. घरात एकच धुमश्चक्री सुरू झाली. मुलांचे आपापल्या बायकांशी आपल्या नव्या ब्लॉकबद्दल बेत सुरू झाले. एकमेकांशेजारी किंवा एका मजल्यावरही कुणालाही ब्लॉक नको होता. शोभाताईंच्या कानावर त्यांची बोलणी आली की त्यांना नवल वाटे. हे सख्खे भाऊ, मग एकमेकांबद्दल ह्यांच्या मनात द्वेष असावा का. आपण ह्यांना वाढवण्यात कुठे कमी पडलो का. पण जागेचे व्यवहार झाल्यापासून त्यांना एक गोष्ट सहज जाणवत होती की आत्तापर्यंत मुली थोडी का होईना पण आपल्यापुढे नमून होती. आता ती आणि त्यांच्या बायकासुद्धा बेदरकार झालेत. आपली गरज संपल्यासारखे सगळेजण वागत आहेत. त्याहीपेक्षा त्यांना वाईट वाटत होतं की तिन्ही मुलांपैकी एकानंही विचारलं नाही की आई तुम्ही काय करणार. सुना तर काय परक्यांच्या मुली, त्या कशाला हा प्रश्न विचारून नसतं लचांड हाती घेतील. आणि नातवंडांना तर काही कळतच नव्हतं. बाबासाहेब पुढच्या आठवड्यात घराचा ताबा द्याल का. नाही म्हणजे प्लॅन वगैरेचं काम चालू होते, कामाला सुरुवात करू. काय ते मी मुलांशी बोलतो कारण त्यांच्या राहण्याचा प्रश्न आहे. ती व्यवस्था आम्ही केली ना. कुठे. तिघांना स्वतंत्र ब्लॉक. नाही एकच पण लय मोठा ब्लॉक आहे. आणि भाडं. नाही त्याची काळजी आम्ही करू ना. इथलं घर पूर्ण होईपर्यंत आम्ही भाडं देणार.
कसं आहे, हा व्यवहार आहे तो चोख पाहिजे, आहे का नाही? मग ठीक आहे. बोलल्याप्रमाणे प्रवीणभाईंनी ज्या दिवशी सर्वांच्या फायनल सह्या वगैरे घेतल्या, व्यवहार झाला, त्या दिवशी बाबासाहेबांच्या हातात 8 लाखांचा चेक ठेवला. रात्री जेवण झाल्यावर बाबांनी सर्वांना एकत्र बोलवलं. आज प्रवीणभाईनं मला मी सांगितलेली रक्कम पूर्णपणे दिली आहे. कोणी काहीच बोललं नाही. बाबांनी शोभाताईंना सांगितलं, तुझ्या हातानं सगळ्यांना हे चेक दे. शोभाताईंनी डोळे पुसत प्रत्येकाला चेक दिला. बाबा हे काय? हे तुमचे वाटणीचे पैसे. आमचे आम्ही घेतले आणि ह्या आठवड्यात आम्ही कोल्हापूरला कायमचं राहायला जातोय. काय? हो, तिथे आम्ही बबनरावांचा ब्लॉक घेतला. बाबा हे काय एकदम ठरवलं? एकदम नाही. पण जेव्हा तुम्ही ओनरशिपचा विचार ठरवला तेव्हाच आम्ही हा निर्णय घेतला. शोभा, तुला भांडीकुंडी काय घ्यायची आहेत ते बघ, बाकी आवरायला लागा. तुम्हाला तो जागा केव्हा देतोय? ह्या आठवड्यात. ठीक आहे. बाबा हो, किती तुटक बोलताय आमच्याशी. आमच्यावरचा राग गेला नाही का हो? रमेश हळवा झाला. त्याला पुढे बोलवे ना. आई बाबा आपल्या मागणीला अशी कलाटणी देतील, इथून कायमचे निघून जातील, हे त्याला किंबहुना सगळ्यांनाच अनपेक्षित होतं. रमेशला ते मनाला जास्तच लागलं. ह्या वयात केवळ आपल्यामुळे आई बाबा केवळ घरच नाही तर गावसुद्धा सोडून जात आहेत. उद्या त्यांच्यापैकी एकाला जरी आजारपण आलं तर काय करतील ते? रमेश, बाबांना जास्त बोलवे ना. ते फक्त त्याचा हात हातात घेऊन बसून राहिले. 2-3 दिवस घरात खूपच गडबड झाली. इतक्या वर्षांचा प्रपंच, इतकं जरुरीचं आणि हौसेनं जमवलेलं सामान, कपडा लत्ता, फर्निचर, भांडीकुंडी, काय नव्हतं त्यात. यातलं घ्यायचं काय आणि टाकायचं काय? शोभाताईंना तर फारसं काहीच नको होतं. 2 म्हातारी माणसं, त्यांना किती सामान हवं? मुलांना तर सगळ्यांना मिळून एकच ब्लॉक, त्यात इतकी माणसं, कसं करायचं? एकच गोंधळ, सामानाची बांधाबांध. तरी एक गोष्ट शोभाताईंनी राकेशच्या लग्नापासूनच चांगली केली होती की प्रत्येकाचं लग्न झाल्यावर बँकेत लॉकर स्वतंत्र घेऊन दिले होते. बाबा आणि शोभाताई निघायचा दिवस उजाडला. सामानाचा ट्रक यायच्या आधी त्यांचे कोणी नातेवाईक, कोणी मित्रमंडळी यायला लागले. प्रत्येक जण हळवा झालेला होता. त्यांच्या जाण्याची हळहळ व्यक्त करत होता. घरातली नातवंडं कावरीबावरी झाली होती. फक्त आजी आजोबाच गावाला जाणार आहेत, आपल्याला नेणार नाही आहेत, हे कळल्यावर त्यांनी रडून गोंधळ घातला. मी येणार म्हणून ते आजी आजोबांना चिकटायला लागले. त्यांची समजूत काढता काढता आजोबाची पुरेवाट झाली. शोभाताई तर एकदम गप्पच झाल्या. ट्रक बरोबर शोभाताई आणि बाबा स्वतंत्र गाडीतनं निघाले. मुलांचे, सुनांचे, आलेल्या सर्वांचे निरोप घेऊन दोघे गाडीत बसले. गाडी निघाली. बाबा शोभाताईंच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले, चला शोभाबाई, आपला इथला भोग संपला, आता नवीन आयुष्य सुरू. या राहत्या घरातनं आपण कधी दुसरीकडे राहायला जाऊ असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. बाबांना बोलणं जड झालं. इतका वेळ अडवून धरलेला बांध शोभाताईंना आवरेना, त्या मुक्तपणे रडायला लागल्या. प्रवीणभाईनं दिलेला ब्लॉक 3 खोल्या आणि स्वयंपाकघर असा होता. एरवी मोठी वाटणारी ती जागा 3 कुटुंबांना अगदीच बेताची होती. त्यात फ्रीज, टीव्ही, कम्प्युटर, 4 आरशांची लोखंडी कपाटं, पुस्तकं आणि स्वयंपाकघर भरून भांडी कुंडी. कुठे कसं ठेवावं हेच कळेना. त्यात राकेशची आणि रमेशची बायको दोघी नोकरीला जाणाऱ्या, तर राजेशची बायको काय ती घरात एकटी. ती काय काय करणार? आत्तापर्यंत शोभाताई घरात होत्या, जबाबदारी त्यांच्यावर होती. राजेशची बायको त्यांना मदतनीस होती. त्या सांगतील तसं आणि तेवढंच तिला करायला लागत होतं. प्रवीणभाईनं शोभाताई आणि बाबा कोल्हापूरला गेल्यावर ह्या सगळ्यांना जागा खाली करायची इतकी घाई केली की कोणाला विचार करायला सवडच मिळाली नाही.
प्रवीणभाईंनी आपले 4 गडी आणले. मग कसे बसं सगळं आवरून त्या गाड्यांच्या ताब्यात देऊन सगळी मंडळी नवीन जागेत आली. कलश ठेवला, गणपतीची मूर्ती ठेवली आणि चटकन सगळ्यांना जाणवलं की आज आई बाबा नाही आहेत, आपल्याला सगळं काही करायचं आहे. इथे पाण्याची काय वेळ आहे हो? रमेशच्या बायकोनं विचारलं. अगं बाई, स्वयंपाकघरात तर फक्त ओटा आहे, इथे फळीसुद्धा मारलेली नाही आहे, इतकं सामान ठेवायचं कसं? राजेशची बायको म्हणाली. अगं फक्त 6 महिन्याचा तर प्रश्न आहे, तोपर्यंत जरा कळ काढा की. राजेश चिडचिडत म्हणाला. अरे पण 6 महिन्यात एवढी मोठी बिल्डिंग होईल का? मला जरा शंका वाटते बरं का. राकेश कुरकुरला. तर बघा, हा प्रश्न त्या प्रवीण भाईचा आहे आणि तो आपल्याला भाडं देणार आहे ह्या जागेचं. तेव्हा समजा 6च्या ऐवजी 8 महिने लागले तर काय बिघडणार आहे आपलं? रमेश भाऊजी, नुसतं भाडं तो प्रवीणभाई देणार आहे. आपल्या मुलांच्या शाळा आता इतक्या लांब झाल्या आहेत की रिक्षा किंवा शाळेची बस हा आपला खर्च वाढला आहे. 6 जणांना रिक्षा. हो ना, पुन्हा मलाही ऑफिस अगदी जवळ होतं, ते आता लांब गेलं. माझा निदान बसचा खर्च वाढला. हे बघा, तुम्ही ना नुसत्या अडचणींचे पाढे वाचू नका. आजचा पहिला दिवस आहे, लगेच लागले तक्रारी करायला. अरे 6 महिने आत्ता जातील भुर्रकन. रमेशनं सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. हे आई, गुंडू बघ कुठे चढलाय. गॅलरीतनं चिमूची हाक आल्याबरोबर रमेशची बायको बाहेर धावली. गुंडू गॅलरीत वर चढून बसला होता. 3ऱ्या मजल्यावरची ही जागा. यातलं एखादं मूल खाली पडलं तर काय होईल? आणि पोरं तर अशी अवखळ की 1 मिनिट शांत बसणार नाहीत. आता इथे वर चढला तर बडवून काढी ना एकेकाला. अगं मग आम्ही खेळायचं कुठे? आई, चल ना गं आपल्या घरी, आम्हाला नाही इथे करमत आहे. काकू, आपल्या घरी अंगण आहे, आपण जाऊ की आपल्या घरी. सगळ्या पोरांनी एकच कालवा केला आणि रडणं आरडाओरडा यांनी घर भरून गेलं. त्या रात्री घरात कुणालाच धड जेवण गेलं नाही. 2 दिवस घर लागेपर्यंत प्रत्येकानं ठरवून रजा घेतली. कसं बसं सामान बसवलं. बऱ्याच गोष्टी नवीन आणायला लागल्या. अगं कशाला हवी मांडणी? काय इथं काय जन्मभर राहायचं आहे का? 6 महिने काढायचे, कशाला विनाकारण खर्च? मग काय करायचं? हे डबे, ही पातेली जमिनीवर रचून ठेवू? अहो, काय घर आहे का धर्मशाळा आहे? आणि हे बघा, कपडे वाळत घालायला तारा मारून घ्यायला पाहिजेत. हां, पण त्याच्या आधी दोन्ही बाल्कनी बंद करून घ्या, ग्रिल्स. तिघी बायका आलटून पालटून सांगायला लागल्या. 3 पुरुष चिडायला लागले. राजेशची बायको नोकरी करत नव्हती, पण बाकी दोघी नोकरीवर जाणाऱ्या. आत्तापर्यंत घरात स्वयंपाकाला बाई, बघणाऱ्या शोभाताई. आता राजेशच्या बायकोनं सरळ सांगून टाकलं, मला इतकं सगळं काही जमणार नाही. माझ्या मुलांच्या अभ्यासाकडे मला बघायचं असतं. तुम्ही दोघी स्वयंपाकाला बाई ठेवा. दुसरी गोष्ट, मुलांना शाळेत न्यायला आणायला रिक्षा ठेवलीत तरी प्रत्येक मुलाची शाळेची वेळ वेगळी आहे. मी सकाळी 6 वेळा आणि संध्याकाळी 6 वेळा जिन्यांची चढ उतार करायची का? मला जमणार नाही. आईला वैतागच झालाय. हा प्रवीण भाई काम सुरू करणार कधी? जागा होणार कधी? आपण राहायला जाणार कधी? 6 महिने पटकन जातील म्हणतोय, पण अजून 6 दिवस सुद्धा नाही झाले, कटकटी वाढायला लागले आहेत. अरे राजेश, प्रवीण भाईंनी आपलं घर पाडायला सुरुवात केली बरं का. काय सांगतो? तू गेला होता? हो, म्हटलं बघूया कामाला सुरुवात झाली आहे का. पण खरं सांगू का, घर पाडताना बघून वाईट वाटलं रे. असं म्हणून कसं चालेल राजेश भाऊजी? अहो, पुढे चांगलं होण्याकरता थोडा त्रास सोसायलाच हवा. नाही, तुमचं बरोबर आहे रेखाबाईंनी, पण काय आहे की आमचे जन्म त्या घरातले, लहानपण तिथे गेलेलं, आम्ही इतकी वर्ष घालवली ना त्या घरात. मग जुन्या घराच्या आठवणी सांगण्यात तिघेही भाऊ रमले. त्यांच्या बायका एखादी गोष्ट ऐकावी तशा कोरडेपणानं ऐकत बसल्या. घरातल्या अडचणी दिवसेंदिवस वाढत होत्या. जागेची अडचण भासत होती. त्यात मुलांना खेळायला कुठेच अंगण परस नसल्यामुळे ती घरात जमेल तितका धुडगूस घालत होती. कुणाला जरा पडावंसं वाटलं तर जागा नाही अशी घराची अवस्था झाली होती. सगळ्यांचीच कुचंबणा होत होती. महिना झाला, घर पाडणं चालूच. हळूहळू, कशाची घाई नाही, गडबड नाही, घर पाडणं चालू. काय प्रवीण भाई, घर पाडायला सुद्धा इतके दिवस लागतात का? राकेशनं प्रवीणभाईंना विचारलं. अरे बाबा, आम्हाला बी वाटलं नव्हतं.
घर इतकं पुराणं असलं तरी भक्कम आहे. येळ लागणार ना बाबा, काय करणार. अहो मग ह्या गतीनं 6 महिन्यात घर बांधून होईल. व्हायला तर पाहिजे, होईन. पाडलेलं घर आवरायला 8 दिवस गेले. मग एक दिवस जागा अगदी स्वच्छ झाली, राडारोडा हल्ला. जागेला तात्पुरतं तारेचं कंपाऊंड घातलं गेलं आणि तिथे प्रवीणभाईंचा बोर्ड लागला, सुयोग बिल्डर्स. 2 दिवसांनी भूमिपूजन झालं. त्यानंतर लगेचच पाया घातला गेला. तिन्ही भाऊ एकमेकांना सांगायला लागले, कामाला सुरुवात झाली बरं का. सगळ्यांनी खुशीत माना डोलावल्या. महिना गेला तरी पुन्हा कामात प्रगती नाही. पायाच्या वर 1 इंचभरही काम चढलं नाही. काय प्रवीणभाई, काम रेंगाळलं. काय करणार. आम्ही इथं आता 24 ब्लॉक काढणार, तुम्हाला 3. बाकीपैकी फक्त 2 ब्लॉकचं बुकिंग झालं बघा. गिऱ्हाईकच नाही. आम्ही तरी काय करणार. अहो पण अरे तुम्ही तर तुमचाच विचार करते. आम्हाला काय विवंचन आहे ते तुम्हाला कळणार बी नाही. होईल काम होईल. थोडा लेट होणार पण होणार काम. घर ताब्यात घेतल्यानंतर केव्हा तरी 2.5-3 महिन्यांनी पुन्हा घराचं काम सुरू झालं. जागेवर गडी माणसं निदान वाळू विटा आणताना दिसायला लागली. पहिल्या स्लॅबपर्यंत काम आलं बरं का. अरे रेल्वे कशी सुरुवातीला उशीर झाला तरी जलद धावून वेळ भरून काढते, तसं ह्या घराच्या कामाचं आहे. सुरुवातीला जरा वेळापत्रक फिसकटलं तरी नंतर होईल भराभरा काम. प्रवीणभाई आपल्याला अगदी ठरल्याप्रमाणे ब्लॉक्स ताब्यात देणार. रमेशच्या उत्साहावर कोणी पाणी घातलं नाही, पण फारसा प्रतिसादही दिला नाही. कारण कितीही घाई केली तरी पुढच्या 3 महिन्यात 3 स्लॅब, 3 मजले, दारं खिडक्या कसं शक्य आहे. रमेशलाही ते जाणवलं. तो स्वतःहूनच म्हणाला, आपण आशा करायची, दुसरं काय. तरी रमेश भाऊजी एक काम करा. प्रवीणभाईंना म्हणावं, आम्हाला जागा दुसरी दे बाबा. काय त्रास होतो इथे. निदान तळमजला असला तर पोरं खेळायला तरी जातील. खरंच खरंच जागा बदलून मिळत असेल तर बघा ना. एक दिवस तिघंही ठरवून प्रवीणभाईला भेटायला गेले. पहिल्या स्लॅबनंतर परिस्थिती जैसे थी होती. एकही मजूर दिसत नव्हता. प्रवीणभाईंनी तिघांना पाहूनही न पाहिल्यासारखं केलं. हातातल्या कागदावरच त्यानं नजर ठेवली होती. प्रवीणभाई नमस्ते. नमस्ते. काय म्हणता. काम किती झालं ते बघायला आलो. चाललंय की. कुठे चाललंय. मागच्या वेळी पाहिलं त्यापेक्षा जास्त काहीच झालेलं नाही. काय करणार मग आम्ही. सांगा ना काय करणार आम्ही. बुकिंग बिलकुल नाही हो. अरे ते गांधी चौकातला काम याच्याबरोबर सुरू केला. बुकिंग भराभरा झाला तर 3री स्लॅब पडली. इथं कोणी येतच नाही हो. आता कामाला पैसा पाहिजे हे तर तुम्ही समजू शकते ना. आणि त्यातनं जे काय आमच्याजवळ थोडंफार होतं ते तुमच्या वडिलांना 1 हँड देऊन टाकलं. आता गिऱ्हाईक येईपर्यंत काम नाही बघा. नाही ते ठीक आहे प्रवीणभाई, तुमची अडचण आम्ही समजू शकतो, त्याबद्दल काही म्हणत नाही. पण तुम्ही आमचं एक काम कराल तर बरं होईल. काय करायचं तुमचं काम. कपाळाला आठ्या घालत प्रवीणभाईनं विचारलं. हो आम्हाला सध्याची जागा अडचणीची होतीये, दुसरी द्या ना. नाही बाबा नाही. मेहरबानी करा. असलं काय बोलू नका. एटली सुंदर मोठी जागा तुम्हाला पसंत नाही. महिना 5,000 भाडं भरतोय आम्ही. प्रवीणभाई याच्याऐवजी लहान 3 स्वतंत्र जागा द्या. निदान एखादी मोठी पण तळमजल्यावरची जागा द्या ना. नाही जमणार. प्रवीणभाईंनी तोडूनच टाकलं. तिन्ही भाऊ तणतणत घरी आले. घरात तिन्ही बायकांची वादावादी, भांडणं चालू, मुलांचा धुडगूस सुरू. घरात कामावरून, पैशावरून, खर्चावरून भांडणं चालली होती. मीच का म्हणून हे करावं हा प्रत्येकीचा प्रश्न होता. तिघेही भाऊ हतबद्ध झाले. काय करायला आपण गेलो आणि हे काय झालं. आणि मग इतकी वर्ष आईबाबा सगळं कसं सांभाळत होते. तेव्हा आपण फक्त 1,000 रुपये म्हणजे तिघांचे 3,000 रुपये देऊन मोकळे होत होतो. पण आईबाबांनी कधी त्याबद्दल चकार शब्द काढला नाही किंवा कधी पै जास्तीची मागितली नाही. कसं भागवत होते ते. बाबा स्वतःचा किती पैसा घालत होते. आणि मग आपल्याला त्यावेळी हे कधीच कसंच जाणवलं नाही. घरात पाहुणे रावळे कमी येत होते का. पण आपण कधी आपली प्रायव्हसी सोडली नाही. आईबाबा हॉलमध्ये सगळ्या पाहुण्यांना ठेवत होते. घरातल्या कामांचाही कधी बोभाटा झाला नाही. मग तरीही आपण स्वतंत्र होण्याचं का ठरवलं.
ते घर काय वाईट होतं? बायकांना स्वतंत्र बिऱ्हाडांचे डोहाळे लागले म्हणून आपण नाचलो. प्रत्येकाला मनातनं आपलं चुकलं, आपण अशी घाई करायला नको होती असंच वाटत राहिलं. पण त्याच क्षणी वाटत होतं की थोडा काळ जरा सहन केलं की मग पुढे तर सगळं सुखच आहे. फक्त थोडा काळ. 6 महिने झाले, दुसऱ्या स्लॅबची तयारी सुरू झाली आणि पुन्हा काम ठप्प. 1.5 महिना गेला. मग पुन्हा थोडीशी हालचाल, पुन्हा काम बंद. पुन्हा 1 महिना गेला, दुसरी स्लॅब पडली. मनात आशा प्रज्वलित झाली. बहुतेक जागेला गिऱ्हाईकं आलेली दिसतात, आता काम जोरात सुरू होईल. बघता बघता प्रवीणभाईनं जागा ताब्यात घेतली. त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. 6 महिन्यात तिघांना 3 ब्लॉक मिळणार होते. प्रत्यक्षात वर्ष झालं तेव्हा फक्त 2 स्लॅब. म्हणजे अजून किती काळ? आता घरात तर तिघींचा स्वयंपाक वेगवेगळा चालू होता. तिघींची तोंडं 3 दिशांना होती. आपापल्या मुलांना आणि नवऱ्यांना मात्र त्यात तसं करायला लावू शकत नव्हत्या. मुलांना काही समजत नव्हतं म्हणून ती एकमेकात मिसळत होती आणि नवऱ्यांना सगळं समजत होतं म्हणून ते एकमेकात मिसळत होते. पण हे फार दिवस निभावणार नाही हे प्रत्येकजण जाणून होता. खर्च तर इतके अव्वाच्या सव्वा चालू होते की बँका झपाट्यानं खालावत होत्या. त्यातच प्रवीणभाईंनी 2 महिने झाले घरभाडं देणं बंद करून टाकलं. पुन्हा तिन्ही भाऊ प्रवीणभाईंच्याकडे. 2दा जाऊनही प्रवीणभाई भेटलेच नाहीत. इकडे तिकडे चौकशी केली तेव्हा कळलं की ते रोज येतच नाहीत, केव्हा तरी 8-15 दिवसांनी येतात. मग ते जातात कुठे? तर त्यांची इतरत्र 3-4 कामं सुरू आहेत तिकडे. त्या ठिकाणचे पत्ते मिळवून तिन्ही भाई तिथे जाऊन धडकले, पण तिथेही प्रवीणभाईंचा काही पत्ता नाही. एक दिवस राजेश पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडला. तो थेट जुन्या घरी आला. कोपऱ्यावरच्या पानवाल्याला त्यांनी सगळी हकीकत सांगितली. तेव्हा तो म्हणाला, अरे प्रवीणभाई तर इतर रोजच येतो की. केव्हा? आता किती वाजले? 9 वाजले ना. मग आता येईल बघा एवढ्यात. आणि खरोखर समोरनं प्रवीणभाई येताना दिसला. राजेश एकदम समोर दिसल्यावर तो गडबडला, पण लगेच स्वतःला सावरत आगळ पगळ हसत म्हणाला, अरे केम राजेश भाई, लय दिवसांनी आले. आम्ही रोज येतोय पण तुमची गाठ पडत नाही आहे. हा खरं आहे म्हणा ते. बोला काय म्हणता? तुम्ही 2 महिने भाडं दिलं नाही. हे बघा राजेश भाई, 6 महिनेच आम्ही भाडं द्यायचं होतं, पण तरी आम्ही इतके दिवस जास्त दिलं. आता आम्हाला ते परवडत नाही. मग आम्ही काय करायचं? भाडं तुम्ही भरायचं. प्रवीणभाई, तुम्ही जागा 6 महिन्यात आमच्या ताब्यात देणार होता, दिली का? नाही दिली. मग ती दिली नाही तोपर्यंत भाडं तुम्ही द्यायला नको. नाही, अशी लिखापडी झाली नाही ना. राजेश मनाशी चडफडला. प्रवीणभाईनं आपल्याला चांगलंच बनवलंय हे लक्षात येऊन तो संतापला. लिखापडी? ती कशासाठी? तुम्ही स्वतःच्या तोंडून कबूल केलंय आणि आता आवाज कशाला वाढवताय राजेश भाई? हे बघा, आम्हाला परवडत नाही. आम्ही ह्याच्या पुढं भाडं देणार नाही. आणि मग घराचं काय? ते होईन की. कधी? कसं काय आम्ही सांगणार? परमेश्वराची इच्छा असन तवा होईन. राजेशचं सविस्तर हकीकतीचं पत्र वाचून बाबा क्षणभर स्तब्ध झाले. मग त्यांनी शेजारी गप्पा मारायला गेलेल्या शोभाताईंना हाक मारली. शोभाताई घाईघाईत आल्या. काय हो? अगं, तुझ्या मुलाचं पत्र आलंय. मुलाचं? आज 1.5 वर्ष होत आलं. मिळाला का जागेचा ताबा? आणि शोभा, हे पत्र वाच. पत्र वाचता वाचता शोभाताईंना रडू यायला लागलं. बाबा पाठीशी हात बांधून इकडे तिकडे येरझाऱ्या घालत राहिले. शोभाताईंचं पत्र वाचून झालं. त्यांनी ते घडी करून बाजूला ठेवलं. चष्मा काढला, डोळे पुसले. बोला की शोभाबाई. काय बोलायचो? प्रवीणभाईंनी तोंडाला पानं पुसली. मराठी माणसाला काम द्या म्हटलं होतं. अगं, त्यांनी फसवलं नसतं असं नाही, पण तो मराठी आहे, जाऊ दे, खाऊ दे त्याला 4 पैसे, असं मी मानलं असतं. दुसरी गोष्ट शोभा, आपणही जर 4था ब्लॉक मागितला असता तर. खरंच ग बाई, काय तुम्हाला बुद्धी झाली? आणि त्या भानगडीत आपण पडणार नाही. त्यापेक्षा 8 लाख घेतले तेही काम सुरू करायच्या आधी. तो जास्त शहाणपणा आहे माझ्या दृष्टीनं.
मुलांचे देऊन टाकून आपले 5 लाख उरले, त्यात हा 1.5 लाखाचा ब्लॉक उरलेले गुंतवले. झालं की नाही? माझं पेन्शन आणि हे येणाऱ्या व्याजाचे पैसे, आपलं कसं आता छान चाललंय. छान तर खरंच चाललं होतं. 2 घरं टाकून पलीकडे बाबांच्या मोठ्या भावाचं घर होतं. त्याच्या दोन्ही मुलींची लग्न कार्य होऊन त्या आपापल्या घरी होत्या. घरात दादा आणि वहिनी दोघंच. त्यामुळे त्यांनाही बाबा आणि शोभाताई कोल्हापूरला राहायला आल्याचा आनंदच झाला होता. मग त्यांच्या ओळखीतनं बाबांना नवीन मित्र मिळाले, शोभाताईंना मैत्रिणी मिळाल्या. एकमेकांकडे जाणं येणं, पार्ट्या, छोट्या ट्रिप सुरू झाल्या. खरंच छान. पण आपला राकेश, राजेश, रमेश अडचणीत आहेत. चूक त्यांचीच आहे, पण तरीसुद्धा अहो आता काय करायचं? काय आपण काय करायचंय? तुम्ही जरा त्या प्रवीणभाईंशी बोला ना. त्याच्याशी व्यवहार करताना मला विचारलं होतं. उलट मी पैशाकरता ताणून धरलं तर तिघांचे जीव कासावीस झाले होते. आणि शोभा, गेल्या 1.5 वर्षात हे पहिलं पत्र आहे मुलांचं, लक्षात घे. आत्ता जरूर लागली म्हणून असू दे हो, पण आपलीच मुलं आहेत, ती अडचणीत आहेत, आपण त्यांना मदत करायला हवी. नाही करणार. काय हो असं करता? त्यांना किती त्रास. त्रास होतोय ना, व्हायलाच हवा. मी माझं घर मुलांच्या ताब्यात दिलं, माझ्या मनाला काही त्रास नाही झाला. अगं, घाम गाळून मी घर बांधलं आणि या मुलांना ओनरशिपची हाव सुटली. का तर बांधकामासाठी खर्च करायला नको. फुकट ब्लॉक, फुकट पैसे. बिल्डर हुशार, त्यानं ह्यांची हाव जाणली. केवढ्याही किमतीत ते तयार होतील ही त्याची खात्री पटली. आणि हे तिघं काय भिकारी साले. फुकट मिळतोय ना, मग किती का मिळेना, झाले तयार म्हणून अडवलं मी. म्हटलं त्या बिल्डरलाही जरा तोशिष लागू देत की. मला सगळं कळतंय हो, पण मुलांना जरा मदत करा ना. आजवर नाही केली? तुझी मुलं काही फ्रीशिपवर किंवा स्कॉलरशिपवर नाही शिकली, मीच हात दिलाय ना त्यांना. सगळे चांगले शिकले, नोकऱ्या चांगल्या मिळाल्या, पण बापाला काही एक पै देणं राहू देत, पण पगार किती मिळतो हे सुद्धा सांगितलं नाही त्यांनी. मदतीचं मला काही सांगू नकोस. थोडेफार त्रास होऊ देत की त्यांना. मी घर बांधण्याकरता काय कष्ट केले ते समजू देत. सगळं आयतं हवं? घ्या म्हणावं. घरासारखी गोष्ट अशी आयती मिळते होय रे. घर पाहावं बांधून असं म्हणतात. त्रास झाल्याशिवाय घर होतच नाही. होऊ दे त्रास होऊ दे, त्रास सोसू दे थोडा. काही बिघडत नाही, त्यांची हौस पूर्ण होऊ देत चांगली. अहो पण तो प्रवीणभाई, हे बघ, त्याला आज नाही 4 वर्षांनी का होईना घर द्यावंच लागेल. तो तसा सुटणार नाही. पण आपण कशाला काळजी करायची. बरं चल, चहा कर आपल्यासाठी. विषय काहीही असला तरी शेवट चहाच्या भैरवीनं होणार आणि त्या चहाबरोबरच समोर आलेल्या प्रश्नाला उत्तरं शोधणं मनात सुरू होणार. ह्याचा अनुभव जन्मभर घेतलेल्या शोभाताई हसत उठल्या आणि त्यांनी गॅसवर चहाचं आधण चढवलं.